चालतो इकडे की इकडे, आणि मागल मेटा चालले तर लोक काय म्हणतील आपल्याला, अरे मेळ कसं चालू नाही. काय भक्तीचा बी प्रकार आहे. त्या भक्तीत तुम्हाला कुठं कुठं कसं उभं राहावं लागतं. एखादा थ्रेचर काढणारा जर शेतामध्ये गेला, त्याला धान्य जर उपन्याचा आहे, तो बी पाहते रे हवा कोण्या दिशेनं आहे, कारण ज्या दिशेनं हवा आहे त्या दिशेनं तो उपन्याला बसते. उलटा बसते का असा? हा, म्हणजे याचाही अभ्यास आहे ना. म्हणून तुम्हाला जर तुमचा प्रपंच फुलवायचा जर असेल, तुमच्या जीवनात सुख लागायचं असेल, तो धोत्र्याचं फुल लिंगावर वाहत असताना तो जो फुललेला भाग आहे ना, तो आपल्याकडे घ्यायचा. कुकडे घ्यायचा? आपल्याकडे. पुन्हा तुम्हाला आयुष्यामध्ये समृद्धी प्राप्त करून घ्यायची असेल, काही घरात व्याध्या असतील, दुःख नष्ट होत नसेल, तर जे अशोक सुंदरीचं जे स्थान आहे, त्या स्थानावर ते फुल धोत्र्याचं तिथं बी व्हायचं. पण तिथं कसं व्हायचं? तो जो फुललेला भाग आहे ना, जिथून अमृत वाहते महादेवाचं, जे जलाधारी आहे आपली, त्या समोरच्या साईडला फुललेला भाग तिकडे घ्यायचा, उत्तर दिशेकडे. आणि जो देठाचा भाग आहे तो मागच्या साईडला घ्यायचा. म्हणजे हे बी फुल तुम्हाला काहीतरी देऊन जाते, फक्त त्याचा भाग आहे तो मांडलेला. शिवपुराण एखाद्या पात्रात बनवत असताना फक्त बेलाच्या पानावर बनवा, आणि बेलाच्या पानावर बनवत असताना त्या दिवशी सांगितलंच मी, पण पुन्हा लक्ष घ्या जा तुम्ही, ते बनवत असताना ते लिंग त्या बेलाच्या पानावर कुठून कसं आलं पाहिजे. जो मागचा भाग आहे ना, हस्तकमलेचा, अशोक सुंदरीचा भाग पुढे गेला पाहिजे. कुकडे गेला पाहिजे? पुढे. म्हणजे ब्रह्मदेवाचं जे स्थान आहे ते लिंगाच्या ठिकाणी येते. कुठे येते? आणि जे ब्रह्मा विष्णू महेश दोन पान आहेत त्या बेलाला, या ठिकाणी तुमचं त्या इथं जलाद कार्तिक आणि गणपती आले पाहिजेत. काय आले पाहिजेत? म्हणजे लिंग बनवत असताना असं बनवायचं मागच्या साईडला. इथं जर बेलाच्या पानावर आपण हे लिंग बनवलं, मागच्या साईडला त्या ठिकाणी हस्तकमल पार्वतीचे आणि महादेवाचं लिंग, समोरची जी साईड आहे कार्तिक गणपती अशोक सुंदरी, हे स्थान आहे. आणि विसर्जन करत असताना जे अशोक सुंदरीचं स्थान आहे ते आपल्याकडे आलं पाहिजे. अशोक सुंदरीचं स्थान ते आपल्याकडे येत असताना, कारण समोर कोण आहेत? राखणे गणेशजी आहे. पुन्हा कोण आहे? कार्तिक आहे. कार्तिक यशाची दैवत आहे. गणेशजी संकट मोचन आहे, विघ्नहर्ते आहे, आणि अशोक सुंदर तिथं बसलेली आहे. हे तिन्ही संत त्या इतक्या महान आहेत. जर तुम्ही त्या ठिकाणी तो भाग धरून असा जर विसर्जन करायला लागले, तुम्हाला गणेशजीचं बी दर्शन करते, कार्तिकचं घडते, अशोक सुंदरीचं घडते, हस्तकमल पार्वतीचं घडते, आणि भगवान महादेवाचं घडते. जया विशारा दोतली देव शामरी बाली या पंचकन्याचं दर्शन करते. पण तुम्ही विसर्जन करत असताना धीरे धीरे असा भाग अंटा मारायचा. असा करत असताना जेव्हा तुम्ही लिंग डुबता, तेव्हा तो लिंगाचा थोडा भाग जेव्हा राहायला लागते, तेव्हा तुमच्या मागण्या मागायला सुरुवात करायची. तुमची जी इच्छा असेल, भगवान महादेव आहेत, आदिदेव आहेत, भोलेनाथ आहेत, भगवान भक्ती करत असताना तुमचं मन तन धन तिथं अर्पण करायचं. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप. शेजारच्याचं लेकरू जसं वट्यावून पडलं की आपण आवाज कसा देतो, आणि स्वतःचा पडलं की कंठातून आवाज निघ, तितकं नातं जोडतं त्या महादेवाशी. आणि तेवढं नातं जोडून भगवान भोलेनाथा खूप कंटाळलो गड्या, नाही जमत रे. लय लोकांनी प्रयत्न केले, नाही जमणार. पण आता माझ्या प्रपंचातलं एवढं संकट आहे, ज्या मागण्या असतील ना, तुम्ही विसर्जन करताना पार्थिव लिंगामध्ये मागा. भगवान भोलेनाथ जसे गुणनिधी सारखे डोळे उघडतात ना, तुमच्या मागण्या करत असताना हे जेव्हा विसर्जन करता, महादेव विसर्जन करताच तुमच्या मागण्या मांडून घेतो. आणि 15 ते 20 दिवसामध्ये, 21 दिवसामध्ये तुम्हाला त्याची अनुभूती भगवान भोलेनाथ देतात. कारण ते आदिदेव आहे. काय आहे? आदिदेव आहे. तुमची श्रद्धा पाहिजे, तुमचा भाव पाहिजे. हे तुम्ही सांगायला नाही पाहिजे तुम्हाला टाळी वाजवा. हा शॉट लागला पाहिजे. काय लागला पाहिजे? हा, म्हणजे समजून चला ते नात जुटलेला. काय जुटलेला? ज्याला क्रिकेटचा जास्त शौक आहे ना, आणि भारत पाकिस्तान जर चालू आहे ना, तर भारतातल्या व्यक्तीची फक्त एक छक्का जर मारला, हा इकडेच बसायला, ते तिकडे मुंबईत आहे, पण इथूनच खुर्चून उडल्या मारल्याशिवाय थांबणं, तू इथंच बस.